चितळे बंधू. पाकिस्तानकडून दिल्लीवरती क्षेपणास्त्र हल्ला करायचा प्रयत्न. हरियाणामधल्या सिरसामध्ये क्षेपणास्त्र पाडलं. पहाटेपासून भारत पाकिस्तानमध्ये जोरदार हवाई हल्ले सुरू. भ्याड ड्रोन हल्ले करणाऱ्या पाकिस्तानवरती भारताचा जोरदार प्रतिहल्ला. महत्वाच्या 4 एअरबेससह 26 ठिकाणं भारतीय लष्कराकडून टार्गेट. पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामध्ये भारताचं हवाई तळ लक्ष्य. जम्मू, उधमपूर, पठाणकोट, श्रीनगर, व्यास एअरबेसवरती फतेह 1 या क्षेपणास्त्राच्या माध्यमातून हल्ले. भारताच्या आक्रमणानंतर पाकिस्तानकडून देशभरामधील हवाई वाहतूक बंद. संपूर्ण हवाई क्षेत्र दुपारी 12 वाजेपर्यंत बंद. एअरबेसवरील हल्ल्याच्या नंतर घाबरलेल्या पाकिस्तानकडून खबरदारी. पाकिस्तानी सैन्याकडून पुन्हा भारतीय नागरी वस्त्या लक्ष्य. बारामुल्ला ते भुज 26 ठिकाणांवरती ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न. भारताच्या S-400 ने सर्व ड्रोन हल्ले परतवून लावले. राजस्थानच्या बारमेरमध्ये पुन्हा एकदा स्फोटांचे आवाज. रात्रीच्या शांततेच्या नंतर पहाटे 5:15 वाजता पुन्हा एकदा हल्ले. भारतीय सैन्याने पाकिस्तानचे ड्रोन पाडले. पंजाबमधल्या 7 जिल्ह्यांवरती पाकिस्तानचा हल्ला. फिरोजपूरमध्ये नागरी वस्त्या लक्ष्य. घरावरती ड्रोन पडून 3 जण जखमी. पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा G7 देशांकडून निषेध. भारत पाकिस्तानने लवकरात लवकर तणाव कमी करावा. G7 मधल्या देशांचं आवाहन. भारतीय लष्कराने बोलावलेली पत्रकार परिषद लांबणीवर. सकाळी 10:30 वाजता होणार पत्रकार परिषद. भारताच्या पाकिस्तानवरच्या हल्ल्याच्या संदर्भात देणार माहिती. चिनाब नदीवरती बांधलेल्या सलाल धरणाचे 5 दरवाजे उघडले. पाकची जलकोंडी करण्याचा भारताचा प्रयत्न. पाकिस्तान, चीन आणि अफगाणिस्तान तिघांची एकत्रितपणे बैठक होणार. काबूलमध्ये संयुक्त बैठकीचं आयोजन. व्यापार, राजनैतिक बाबी आणि सुरक्षा विषयाच्या मुद्द्यांवरती चर्चा होणार. रोहित शर्माच्या नंतर विराट कोहली सुद्धा घेणार कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती. बीसीसीआयला निवृत्तीचा विचार कळवल्याची सूत्रांची माहिती. बीसीसीआयकडून फेरविचार करण्याची विनंती.